नमस्कार. वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. आज आपल्याबरोबर परत एकदा यशस्वी कॅन्डिडेट 2022चा जो निकाल लागलेला आहे 29 मार्चला आणि मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामध्ये उत्तम मार्काने यशस्वी झालेले आपले जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यापैकीच अमित साठे सर जे पुण्याचेच आहेत, गेली 3 वर्ष प्रॅक्टिसमध्ये आहेत, पण फ्रेशर म्हणून त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि विशेष म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये त्यांना खूप छान अनुभव पण आलेला आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू खूप चांगला झालेला आहे. त्यांना चांगले मार्क म्हणजे 34 मार्कसुद्धा मिळालेले आहेत. तर मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो तर त्यांनी 2 गोष्टी मला सांगितल्या की मेन्समध्ये थोडंसं जे प्रिपरेशन आन्सर रायटिंगचं होतं ते त्यांच्या यशाचं गमक आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांची जी पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर त्यावर आपण बोलूया त्यांच्याशी. आपल्याला काय बोध घेता येतो पुढं अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि परीक्षा देणाऱ्यांसाठी ते आपण बघू. तर अमित साठे सर यांचा रँक आहे 36वा आपल्या मेरिट लिस्टमध्ये. तर वेलकम सर आणि परत एकदा अभिनंदन. थँक्यू सर. मगाशीच तुम्ही सांगितलात की 2 गोष्टी ज्या महत्त्वाच्या तुम्हाला ठरलेल्या आहेत तुमच्या यशामध्ये. तर ओव्हरऑल इंटरव्ह्यूच्या प्रोसेसबद्दल आपण बोलू. मग त्याच्या आधी मेन्सचा अभ्यास तुम्ही जो केला त्याच्यामध्ये JMTP ॲमिकस लॉ अकॅडमीचा एक कोर्स होता, त्याचाही उपयोग झाला असं सर म्हणाले. तर मेन्सचा नेमका कशी तयारी केली पाहिजे मेन्ससाठी? मेन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲन्सर रायटिंग. आणि ॲन्सर रायटिंग हे असं एखाद्या बेरॅकच्या प्रोव्हिजननुसार नसलं पाहिजे की जसंच्या तसं उतरवलंय. एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, जे की JMTP कोर्समध्ये समजलं की कसं असलं पाहिजे नेमका फॉर्मॅट. सेक्शन नंबर, मिनिंग, हेडिंग्स असले पाहिजेत. प्रत्येक पॅरेग्राफला एक जनरल हेडिंग असलं पाहिजे, जे सरांनी सांगितलं की असं हेडिंग असलं पाहिजे की त्यातनं त्या पॅरेग्राफचा क्रक्स लगेच कळला पाहिजे की ह्यात काय लिहिलेलं आहे. बरोबर. आणि एखादी कनेक्टेड प्रोव्हिजन असं असलं पाहिजे. हे JMTP मध्ये कळालं. बरं, म्हणजे आन्सर रायटिंग हे प्रोव्हिजनप्रमाणे नसून प्रत्येक पॅरेग्राफ वाईज हेडिंग देऊन आणि कनेक्टेड प्रोव्हिजन म्हणजे ॲड ऑन होतं आपल्या आन्सरला. हो. बरं, मला एक असं सांगा की मेन्ससाठी मग तुम्ही पेपर वगैरे सोडवणं किती सोडवले आणि कसे सोडवले? किती सोडवले याबद्दल तर आता सांगता येणार नाही सर. तरी अंदाजे पूर्वीचे जे सगळे पेपर्स आहेत प्रिव्हियस इयरचे ते सर्व सोडवले होते. बरं, मेन्ससाठी. बरं, तरी म्हणजे 15 तरी झाले असतील तुमचे मग? हो सर, झाले होते. 15 झालेत. 15 पेपर सोडवले तुम्ही? हो सर. खूप मोठी गोष्ट आहे 15 पेपर सोडवणं म्हणजे. बरं, आता अजून एक मेन्सच्या बद्दलचा प्रश्न की मेन्समध्ये नेमकं काय चुका होतात जनरली, जे तुमचं ऑब्झर्वेशन आहे किंवा तुमची एखादी चूक झाली मेन्समध्ये असं काही वाटत असेल? चूक म्हणजे तशी माझी तरी काही झाली नाही. काय करायला पाहिजे अवॉइड करायला चूक, तर की 3 तासांचं टायमिंग लावून पेपर सोडवायची प्रॅक्टिस ठेवली पाहिजे. माझे हे जे 2022ची मेन्स होती 24 ऑगस्टला झालेली, त्याचे दोन्ही पेपर म्हणजे सिव्हिल क्रिमिनल हे 2.5 तासातच कंप्लीट झाले होते. आणि पुढचा जो अर्धा तास होता त्यामध्ये मी जिथं जिथं राहिलेलं मला आठवते की आता इथं थोडंसं लिहिलं पाहिजे ते मी कंप्लीट केलेलं होतं. बरोबर आहे. 15 पेपर सोडवल्यामुळे तुमची तयारी प्रॉपर अशी झालेली होती की वेळेआधीच तुम्ही पेपर कव्हर केले. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आन्सर राईटचा फॉर्मॅट. आता केस लॉज बद्दल बरंच आपण बोलतो, आपण कोर्समध्ये केस लॉज घेतो, पण मग आता तुम्ही काही केस लॉज मेन्सच्या ह्याच्यामध्ये काही रेफर केलेले होते का? कुठे काय? हो, केले होते सर. पहिलाच असा प्रश्न होता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा जो भाग आहे तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रूव्ह कसा करायचा कोर्टमध्ये, असा प्रश्न होता मेन्सच्या ह्याला. तर त्यामध्ये रेफर केले होते मी सर की अनवर बशीरचा केस लॉ असेल, मग त्यानंतर आलेला मोहम्मद शफीचा केस लॉ असेल. मग मोहम्मद शफी ओव्हररूल झाला तो कैलास गोरंट्यालचा केस लॉ असेल. हे 3 केस लॉ मी त्यात रेफर केलेले होते. बरं, एका प्रश्नामध्ये तुम्ही रेफर केला होता? एकाच प्रश्नामध्ये, क्रिमिनलमध्ये. बरं, ठीक आहे. तर आता आपण इंटरव्ह्यूबद्दल थोडंसं बोलूया की म्हणजे एकूणच पेपर कव्हर होणं, आन्सर रायटिंग असणं आणि आन्सर प्रॉपर फॉर्मॅटमध्ये देणं, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आता सर इंटरव्ह्यूला तुम्ही म्हणालात की तुम्ही पॉझिटिव्हिटी डेव्हलप केलेली होती, तर याबद्दल थोडक्यात सांगा की काय जायच्या आधी मानसिकता होती तुमची, तिथं गेल्यानंतर कसा कॉन्फिडन्स होता तुमचा?
ह्याबद्दल म्हणजे दररोज मेडिटेशनची सवय असावी लागते पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी, की माझा इंटरव्ह्यू म्हणजे असं इमॅजिनेशन करायचं की माझा इंटरव्ह्यू चांगलाच जाणार आहे, बाकीच्यांचं मला तुम्ही माहिती नाही. मेडिटेशन करताय ना रेग्युलर? हो सर, माझा इंटरव्ह्यू चांगलाच जाणार आहे असं मनाला सारखं सांगत राहायचं आणि ते तिथं घ्यायलाच बसलेलं आहे आपल्याला. जसं तुम्ही सांगत होता JITP मध्ये की ते आपल्याला घ्यायला बसलेले आहेत, हे सारखं स्वतःला सांगत राहायचं. बरोबर बरोबर. मग ते एक पॉझिटिव्हिटी आपोआपच डेव्हलप होते. अगदी अगदी बरोबर. आणि पॅनलचं कोऑपरेशन वगैरे कसं होतं तुमचं, पॅनल बरोबर कम्युनिकेशन? एकदम एकदम कोऑपरेटिव्ह असतात. आणि तुम्हाला करेक्ट पण केलं 1-2 वेळा असं तुम्ही बोलला? हो सर. म्हणजे पॉझिटिव्ह राहणं आणि त्यातून आपोआप कॉन्फिडन्स बिल्ड होतो असं तुमचं म्हणणं आहे. आणि अगदी बरोबर आहे. मी जो कोर्स होता आपला JITP, ज्याच्यामध्ये JMFC इंटरव्ह्यू ट्रेनिंग प्रोग्राम, त्यामध्ये असंच म्हणत होतो की आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि ते घ्यायलाच बसलेले आहेत. आपण फक्त 2 पावलं पुढे यायला पाहिजे आणि मग ते आपलं काम काय आहे तर फक्त 2 पावलं टाकणं एवढंच आहे. तर हे होते अमित साठे सर, ज्यांनी आपल्याला इंटरव्ह्यूबद्दल आणि मेन्सबद्दल अतिशय महत्त्वाचे टिप्स दिलेले आहेत आणि हे टिप्स नक्कीच भविष्यात एक्झाम देणाऱ्या सर्व उमेदवारांना उपयोगी पडतील याची मला खात्री आहे. तर आपण इथं थांबूया. अमित सर, तुम्ही आलात, तुमचं परत एकदा धन्यवाद आणि अभिनंदन. आणि असंच आपण नवीन नवीन आणि मेरिट लिस्टमधल्या अनेक यशस्वी झालेल्या उमेदवारांचे काही टिप्स घेण्यासाठी परत भेटत राहू. सो धन्यवाद.